नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच जबरदस्त ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। फायनली प्रेक्षकांनो, राणी भारतातून पहिली आली, राणी वकील झाली। इकडे मालतीने सुद्धा डॉक्युमेंट्स मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करून डॉक्युमेंट मात्र तिच्या हाताला लागलेत। होय प्रेक्षकांनो, आता मात्र मालतीने कशा पद्धतीने सगळेच कागदपत्र राणीकडे सोपवले आणि राणीने मात्र विक्रांतचा माज पूर्णपणे चकनाचूर केलाय। त्यांना अक्षरशः सगळ्या वस्तीसमोर, सगळ्या गावासमोर त्यांची खरी जागा दाखवली आहे। तर मंडळी, आजचा भाग इतका जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच राणीची वरात निघालेली असते वाजत गाजत ट्रॅक्टरमधून। आता नेमका तो ट्रॅक्टर गजाच्या कारस्थानामुळे पडला बंद। आता काय, ट्रॅक्टर कसा चालवायचा, राणीची मिरवणूक कशी आता न्यायची पुढे, ती इथेच थांबणार का, या ठिकाणी सगळी फजिती होऊन जाते। परंतु प्रेक्षकांनो, इंद्रा अजिबात मागे हटत नाही। तो आता बोलू लागतो, नाही काही झालं तरी माझ्या हुकुमाच्या राणीची ही काही वाजत गाजत निघालेली वरात आहे, ती मी इथे थांबू शकत नाही। मला काही करून वस्तीपर्यंत राणीला न्यायचं आहे, तेही ट्रॅक्टरमध्ये बसवून। इकडे इंद्राने मात्र स्वतःचं शर्ट काढलंय, भली मोठी दोरी स्वतःच्या अंगाला बांधून त्या ट्रॅक्टरला सुद्धा बांधतो आणि स्वतः ट्रॅक्टर आता तिकडे ओढायला लागतो। होय प्रेक्षकांनो, राणी खाली उतरते, बोलते, सर काय करताय तुम्ही, तुम्हाला किती त्रास होईल, प्लीज असं नका करू तुम्ही, सर प्लीज, तुम्हाला माझी शपथ आहे। इंद्रा मात्र बोलतो, राणी अगं काय करतेस तू, शपथ कशाला घालतेस मला, अगं मला काही त्रास होणार नाही आहे। माझ्या बायकोची, माझ्या राणीची इथे जर वरात थांबली, तिची रॅली थांबली तर किती नाचक्की होईल। आणि एवढी मेहनत तू घेतली आहे, जीवाचं रान केलं आहे आणि तू या आत्ताच्या या क्षणापर्यंत पोहोचली आहेस। आता या शिखरावर येण्यासाठी आपण काय नाही केलं, आणि तू जा ट्रॅक्टरवर उभी राहा, तिथून तुला खाली यायची काही गरज नाही आहे, मी तुला खाली उतरूच देणार नाही आहे। परंतु प्रेक्षकांनो, इकडे मात्र राणीला टेन्शन येतं। आता मात्र राणी त्याचा आधारस्तंभ बनवून तीच सगळं आता त्याला सपोर्ट करत असते। आता इंद्रा आणि राणी मिळून प्रेक्षकांनो परत एकदा त्यांची रॅली चालू करतात। इंद्रा जीव तोडून आता ती ट्रॉली ओढत असतो, स्वतःच्या अंगाला दोरी बांधून। राणी मात्र आता वरती ट्रॅक्टरवर जाते। इंद्राने परत आपली वाजत गाजत रॅली चाळीपर्यंत घेऊन जायचं डिसिजन घेतलंय। प्रेक्षकांनो, इकडे मात्र फटाके, हारं, गाजा वाजा आणि राणी मात्र त्यापर्यंत वस्तीपर्यंत पोहोचली आहे। गजाला आता पुन्हा एकदा विक्रांतचा फोन येतो। विक्रांत मात्र विचारतो, गजा काय झालं, झालंय ना आपलं काम। गजा मात्र बोलतो, विक्रांत साहेब अहो, मी माझं काम तर चोखपणे पार पाडलंय बघा, मी पेट्रोलच्या टंकीला बरोबर कापून टाकलं होतं, पेट्रोल खाली सांडल्यामुळं ट्रॅक्टर बंदही पडलं होतं, पण आता इकडे काय सांगू तुम्हाला, मोठा घोटाळा झाला आहे। विक्रांत बोलतो, काय रे, एकही धड काम करता येत नाही का तुला। आता तो इंद्रा ट्रॅक्टर ओढतोय साहेब, स्वतःच्या खांद्याने ओढतोय, मी माझं काम तर केलंच होतं, पण आता इंद्रजीत सरांचं पाहून सगळं गावच आता आश्चर्यचकित झाले। इकडे विक्रांतला टेन्शन येतं आणि हे दोघांचं जे काही डिस्कशन असताना प्रेक्षकांनो, ते मात्र मालती ऐकते। मालतीला आता जो काही कागदाचा डॉक्युमेंटचा तुकडा, महत्त्वाची फाईल सापडली आहे, ते पटकन मालती घेऊन विक्रांतच्या बाजूने आता निघून जाते। आता मात्र प्रेक्षकांनो, राणीचा गाडा चाळीपर्यंत, वस्तीपर्यंत पोहोचलाय। इंद्राने खतरनाक पद्धतीने राणीचं ट्रॅक्टर ओढत वस्तीपर्यंत नेलेलं असतं। मग आपण पाहतोय, राणी इंद्रजीत सरांना बोलते, सर थँक्यू सो मच। तेवढ्यात आता तिकडे मीडियावाले, प्रेसवाले सगळेच लोक येतात। ते आल्यावर राणीला खूप सारे प्रश्न ते करतात। तिचा इंटरव्ह्यू त्यांना घ्यायचा असतो की राणी महाडिक, तुम्ही पहिल्यांदा इतकी मोठी परीक्षा दिली, भारतात प्रथम आलात तुम्ही मॅडम, आता तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या काय भावना आहेत। तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, इकडे राणी आता बोलायला तयारच नाही आहे। आता मात्र तिकडे सुरेखा बुवा येतात, तिचं औक्षवण वगैरे करतात, तिचं स्वागत करतात, तिला हार घालतात, दृष्ट लागू नये म्हणून। सुरेखा मात्र राणीला चक्क काळा टिक्कासुद्धा लावते। मीडियावाल्यांचे प्रश्न अजिबात थांबत नाही आहे। राणीची आई तिकडे येते आणि तिला म्हणते, राणी बोल, तुझ्या भावना व्यक्त कर, 2 शब्द आमच्यासाठी तुला बोलावंच लागेल राणी, बघ सगळे वस्तीवाले तुझ्याकडे किती आशेने बघतायत। आता मात्र प्रेक्षकांनो, राणी मीडियावाल्यांना बोलायला चालू करते, मी काय सांगू तुम्हाला, मला तर आता काही कळत नाही आहे यातलं की मी नेमकं भाषण देऊ तर देऊ काय, मी कधी याच्या आधी असं भाषण वगैरे कुठे दिलेलं नाही आहे। तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, राणी बोलते,
मग पुढच्या क्षणाला राणी जेव्हा आता मीडियावाल्यांच्या समोर जाते, सगळं ती आता तिच्या भावना मोकळ्या करते की माझं जे काही स्वप्न होतं तिनं ते स्वप्न कसं बघितलं, तिने कशा प्रकारे आता इकडे सहन केलं आहे, माझ्या आईबाबांची परिस्थिती काय होती, सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमधून मी लहानाची मोठी झाले. लग्न झाल्यानंतर इंद्रजित सरांनी मला खूप सपोर्ट केला आहे. खरं तर आमच्या दोघांचं नवरा बायकोचं नातं स्टार्टिंगला तर बिलकुलच चांगलं नव्हतं. इंद्रजित सरांना सगळं रिअलाईज झालं आणि राणी मात्र मनाने चांगली आहे आणि दोघांमध्ये आमच्या प्रेम झालं, हे सगळं आता राणी सांगत असते. तर मित्रांनो, इकडे मात्र इंद्राला राणी समजून घेते, राणीला इंद्रा समजून घेतो आणि राणीचं हे स्वप्न वकील बनण्याचं जे काही ध्येय होतं ते पूर्ण करण्यासाठी इंद्रजित सर खूप झटले. जीवाचं त्यांनी रान केलं. आबासुद्धा मला आशीर्वाद देत होते, आबासुद्धा माझ्यासाठी सगळे प्रयत्न करत होते, मालती मॅडमनी सुद्धा माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. शेवटी मात्र मी वकील झाले. सगळ्या गोष्टीत माझं कुटुंब माझ्या पाठीशी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात मोठा वाटा होता तो म्हणजे आमच्या इंद्रजित सरांचा. राणी सगळ्यांच्या समोर बोलते आणि प्रेक्षकांनो, चक्क आता राणीच्या डोळ्यातून भळाभळ अश्रू वाहतात. मित्रांनो, इंद्राच्या डोळ्यातून सुद्धा आनंद अश्रू येतात. आबासुद्धा आता इंद्राजवळ येतात. इंद्रा बघ, आज राणीने तुझं किती कौतुक केले बाळा. आता मात्र आबासुद्धा इमोशनल होतात. इकडे मात्र राणी सगळ्यांच्या समोर इंद्रजित सर थँक्यू असं जेव्हा बोलते, प्रेक्षकांनो, राणीची ही कहाणी ऐकून सगळेच वस्तीवाले सुद्धा रडायला लागतात. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि सगळे इमोशनल होतात. इकडे राणी आता बोलतच असते की आज जी परिस्थिती आहे ती फक्त एका माणसामुळे, ते म्हणजे इंद्रजित सरांमुळेच मी आज इकडे ॲडव्होकेट झाले. आता मात्र मी ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक आहे. आणि प्रेक्षकांनो, असं म्हटल्याच्या नंतर राणी चक्क इंद्राला वचन देते की सर, आज आपल्यावर ही जी काही परिस्थिती आली आहे त्या लोकांना मी अजिबात सोडणार नाही आहे. काही जरी झालं तरी मी त्यांना धडा शिकवणार आणि पहिली केस मी आपल्या फॅक्टरीचीच लढणार आहे. असं म्हणून प्रेक्षकांनो, इंद्रा, आबा, राणी खूप खुश असतात. आजचा भाग तर संपलाय. आता उद्याच्या भागामध्ये विक्रांतची काय फजिती होणार आहे हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच हुकुमाची राणी या मालिकेचे अपडेट, एपिसोड रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील प्रेक्षकांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.